2010 मध्ये रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत घरे मिळालेल्या लाभार्थ्यांच्या मालमत्तेवर मनपा प्रशासनातर्फे डीपी प्लॅन अंतर्गत मार्किंग करण्यात आले असल्याने या लाभार्थ्यांचे पुनर्वसन महानगरपालिका प्रशासन करून देणार का असा प्रश्न लाभार्थ्यांच्या वतीने उपस्थित करण्यात आला। या लाभार्थ्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला। वंचित बहुजन आघाडीचा बाळा साहब आंबेडकर तुम आगे बढ़ो, बाळा साहब आंबेडकर तुम आगे बढ़ो, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा। ते काय ते आज आपण इथं आयुक्तांना भेटायला गेले होते, काय आहे प्रकार, काय मागणी आपली? 2010-11 मध्ये मला रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळाले आणि मी ते बांधल्याच्या नंतर आता काल परवा नाही का माझ्या घराला मार्किंग मारले आणि मग त्या संदर्भामध्ये आम्ही आयुक्त साहेबांना बोललोय। आम्हाला रोडला आमचा रोड बाबत काही विरोध नाहीये, पण आमचं काही जे काय तोडणार आहात तुम्ही तर आमचं पुनर्वसन करावं व आम्हाला घर वगैरे मिळावे ही आमची मागणी आहे। आम्हाला तुमच्या रोड बद्दल काही म्हणणं नाही। हे सगळे जण सोबत जे आहेत ना त्यांना सगळ्यांचे घरकुल आहेत, ते घरकुल मध्ये बांधले गेलेले घर आहेत। तुमचं असं म्हणणं आहे की आम्हाला विकास जे करायचं तर तुम्ही करा, आमच्याकडे मी ध्यान द्या, आमच्याकडे ध्यान द्या। आमचे जे काही घर बांधलेले आहेत त्यांना पुनर्वसन झालंच पाहिजे। सगळे हाताळाची लोक आहेत। अजून कोण बोलणार? आम्ही आत्महत्या जय भीम जय संविधान। जय भीम जय संविधान। आमची एकच मागणी आहे, जे पहिलं डीपी प्लॅन होता ना त्याच्यामध्ये एक हॉस्टेल आहे, कॉलेजची भिंत आहे, तसा सरळ रस्ता जाणार होता
पण तो कॅन्सल झाला. काही नेमकं रस्ता कुठून जाणार आहे? नेमकं रस्ता कसा? उस्मानपुरा, पीर बाजार, नागशन नगर, रामाई चौक ते श्रीगोंद्यापर्यंत किती दिवसानं होतच नाही. आता जे उद्यान आलं आणि त्यांचं काय म्हणणं आहे की सगळे घर उठवा. आमचं एकच म्हणणं आहे की पहिलं करून त्यांनी 9 मीटर आता सांगितलं. आता जे मंत्री साहेब आहेत त्यांनी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो 9 मीटरचं सांगितलं, तर तेवढं तुम्ही घेऊ शकता वट्टे वगैरे, कारण आम्ही गरीब लोक आहे, खर्च करून खाणारे आम्ही, आमच्याकडे काही बँक बॅलन्स नाहीये. आणि जे आमच्या लोकांनी त्यांनी घरकुल दिले ते बांधले, घरकुल कशामुळे दिले? 30-40 लाख त्यांनी पैसे घातले. आता हे पैसा कोण भरपाई करून देणार? आम्हाला जागा कोण देणार? आम्ही कुठं राहणार? आम्ही आमच्या खाण्यापिण्याची प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही सांगा, जोपर्यंत आमची सोयीसाय होत नाही तोपर्यंत कुणीही तिथं रस्त्याला हात लावू नये. ज्यांनी कुणी तिथं अर्ज वगैरे केले त्यांचे नावं वगैरे बघून त्यांना विचारा किंवा त्यांचे घर आम्हाला द्या. आम्ही एवढे करू नये, हालत नाही. म्हणजे घ्यायचं तर 9 मीटर घ्यायचं, 9 मीटर फक्त रोडलाच येतो. आणि नागपुरी रस्ता आहे, पाऊल वाट रस्ता आहे, तो मेन रस्ता नाहीये. मेन रस्ता सिटी माग देवगिरीचा रस्ता पण झालाय साहेब, तो रस्ता तुम्ही घ्या. आणि जेव सरळ रेतनगर तो पण जाऊ शकतोय. नागपुरी हा रस्ता पाऊल रस्ता आहे, जुना पुराणा झोपडपट्टी जुनी पुराणी आहे. गाडी साहेब होते तेव्हा त्यांनी ते ठेवलेलं आहे की आमचा रस्ता ते नाही तर पुढे हेच झालं. कारण त्यांनी ठेवलेलं की पाऊल रस्ता आहे, गोरगरीब राहतात इथं, मोठा रस्ता नाही जमत तर त्यांच्याच नियमावर चालायला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. बस गोरगरीब आहे. मी कल्पना रामकिसन काकडे नागशन नगर मध्ये राहते आणि त्यांची माझी एवढीच विनंती आहे की आम्हाला बसवा, आमच्यावर एवढं काही अत्याचार करू नका. आणि नागमोडीचा रस्ता आहे, रस्ता सरळ येतच नाहीये. करायचं तशी हॉस्टेलचं तर तुम्ही कॉलेज तोडू शकता, सरळ तसंच रस्ता घेऊ शकता. तुम्ही तुमचं तिथे बचत केलं तुम्ही का? सरकारी आहे, सरकारच आमच्यावर का पडतंय? आम्ही कुणाला आमची तक्रार कुठं घेऊन जाऊ? आमची तक्रार कोण घेणार? आमच्यासाठी वाली कुणी आहे का नाही? जे आले ते घर भरून घेतात, आम्ही काय करायचं? आमच्याकडे काहीच नाही, रोज करून खाणारे आम्ही लोक आहे. जाणच नाही मला, तर माझे मिस्टर पण नाही, माझा मुलगा शिकतोय. काही लोकांचे बरेच हाल, घर कोणाला यांनी पैसे लावले, त्यांची मोलमजुरी पुरी त्याच्यात पुंजी लावली, तर त्यांनी काय करायचं? घरही भेटणार नाही, काहीच नाही. हे अत्याचार करू नका, थांबवा, रद्द करा, हेच माझं म्हणणं आहे.